श्री स्वामी समर्थ. संतान प्राप्तीत अडथळे येतात. संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी ते पहा. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. ज्या पती दाम्पत्याला अजूनही संतती प्राप्त झालेली नाही त्यांनी ही दर एकादशीची सेवा मनोभावे करावी. संतती प्राप्तीत अडथळे काय येतात याला विविध कारणे आहेत. यामध्ये वास्तुदोष असू शकतो, पितृदोष, कुलदैवतांचा कुलाचार किंवा त्यांचा विसर पडल्यामुळे झालेला कुलदैवतांचा कोप, बाहेरील बाधा, शारीरिक दोष, मागील जन्मातील शाप, तळतळाट यामुळे आपल्याला संतती प्राप्ती होत नाही. यापैकी कोणता ना कोणता तरी दोष आपल्याला असतो. अनेक दवाखाने केले तरी देखील काही फरक पडत नाही. रिपोर्ट नॉर्मल आहेत, त्यावेळी काय करायचे ते आपल्याला समजत नाही. प्रत्येकाला संतती हवी असते. आई बाबा होण्याची इच्छा असणाऱ्या पती पत्नीने वैद्यकीय उपचारांबरोबरच औषधांसोबत स्वामींचा आशीर्वाद लाभून इच्छित फलप्राप्ती व्हावी म्हणून स्वामी सेवा करावी. कोणतीही सेवा करण्या अगोदर आधी आपण नित्य सेवा रोज न चुकता करावी. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, रोज क्रमाने स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचावेत. ही नित्य सेवा कधीच चुकवू नये. एखाद्या वेळी अडचण वगैरे आल्यास राहिली तर हरकत नाही. संतती प्राप्तीसाठी सेवा करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांना बाळकृष्णाला संतान प्राप्तीची विनंती करून सेवा चालू करावी. सेवा करत असताना अगरबत्ती किंवा धूप आणि गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवावा. रोजच्या रोज देवघरातील महादेवाच्या पिंडीवरती रुद्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र म्हणून अभिषेक करावा. दर एकादशीला किंवा दररोजच आपल्या देवघरातील भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवरती नित्य सेवा ग्रंथातील सेवा करून अभिषेक करावा व जमा झालेले अभिषेकाचे तीर्थ दोघा पती पत्नीनेच ग्रहण करावे. अभिषेकासाठी गाईचे कच्चे दूध वापरावे. अभिषेक करत असताना 1 किंवा 5 माळी श्री स्वामी समर्थ जप म्हणावा. तसेच 1 किंवा 16 वेळा पुरुष सुक्त म्हणावे. 1 किंवा 5 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र म्हणावे. 1 किंवा 5 माळी संतान गोपाल मंत्राचा जप करत अभिषेक करावा. देवकी सुतम गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहम शरणागतः हा संतान गोपाल मंत्र आहे. अभिषेक पळीने किंवा अभिषेक पात्र लावून तुम्ही सेवा करू शकता. दोघा पती पत्नीने ही सेवा केली तर चांगलीच आहे. तसे जमत नसेल किंवा ज्यांच्या घरी पुरुषांना अध्यात्मामध्ये आवड नसते अशा वेळी स्त्रियांनीच सेवा करावी. पण सेवा करून जे काही तयार झालेले तीर्थ आहे ते दोघांनी ग्रहण करावे. अशा प्रकारे संतान प्राप्तीची सेवा करावी. जसा आपल्याला वेळ मिळेल आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार तुम्ही दिवसभरात ही सेवा करू शकता. या सेवेचे खूप छान अनुभव येतात, प्रचिती येते. बऱ्याचदा आपण आपले कुलदैवत विसरून दुसऱ्याच कुलदैवताला मानत असतो. अशा वेळी आपल्या कुलदैवताचा विसर पडून आपले कुलदैवत आपल्यावर रुष्ट होते. त्यामुळे घरात संतती जन्माला येत नाही. कुलदैवतांचे कामच असते प्रत्येक कुळाचा उद्धार करणे, कुळाला संतती देणे. जर त्यांचाच विसर पडला तर आपले कुळ वाढणारच नाही. म्हणून दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ वाचून आपली योग्य कुलस्वामिनी माहिती करून मूळ जागी जाऊन तिचा मान सन्मान करावा. श्री मल्हारी सप्तशतीचे 5, 11 किंवा 22 पाठ करून मूळ खंडोबाच्या स्थानी जाऊन जोडीने मान सन्मान करावा. पितरांचा त्रास होऊ नये म्हणून स्नान झाल्यावर देवपूजेआधी दक्षिणेकडे तोंड करून आसनावर बसून पितृसुक्त, बाह्यशांती सुक्त वाचावे. ही पितरांची सेवा करावी. रोज घरच्या घरी पंचमहायज्ञ करावा. आपल्या जवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तर आरतीसाठी उपस्थित राहावे. दिवसभरातील 3 आरतीपैकी एका तरी आरतीला उपस्थित राहावे. रोज आरती होत नसेल किंवा साप्ताहिक केंद्र असेल तर त्या आरतीला नक्कीच जावे. आपले 70% प्रश्न हे आरतीला उपस्थित राहिल्यामुळे सुटत असतात. आरतीला हजर राहिल्यामुळे बरेच दोष नाहीसे होतात. अशा प्रकारे सेवा केल्यास करत असलेल्या सेवेचा गुण येतो, आशीर्वाद मिळतो. जे काही दोष आहेत त्यांचे निवारण होते. मनोवांछित संतती घरात जन्माला येते. मनोभावाने सेवा केली तर स्वामी फळ नक्कीच देतात. सगळे वैद्यकीय उपाय करून दमला असाल तर हा उपाय करून नक्की पहा. संतती होण्याची इच्छा नक्कीच स्वामी पूर्ण करतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.